एकदम शॉर्टकट मध्ये वंदन घेतलं, कारण ताईला जायचं होतं, कार्यकर्त्यांना जायचं होतं, तरी काही हरकत नाही. महापुरुषाच्या गाण्यावर, बाबासाहेबांच्या गाण्यावर, कुठल्याही महापुरुषाच्या शेरवर जर कोणी टाळ्या वाजवत नसेल, ताईची शपथ त्याची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही. त्या ट्रेननं कोणत्या टाळ्या वाजते माहित नाही मग तुम्हाला, त्या मधातल्या टाळ्या वाजते. आता तुम्ही विचार करा, तुमच्या पोटी मर्द झाले पाहिजे की ते मधातले झाले पाहिजे, तुम्ही ठरवा, मी काहीच म्हणत नाही. हा, ते बाजी तयारच असते गांधीवाला, सगळं काम आहे, तयार असते. म्हणून तुम्ही विचार करा, कारण टाळ्या वाजवणं हा खूप चांगला व्यायाम आहे की नाही. ते रामदेव बाबा आपली आपटू सांगते टाळ्या वाजवा, आहे की नाही. म्हणून म्हणतो की निमराव शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसून शिकत होता, पण फड्यावरचा अभ्यास त्याच्या हृदयात हसत होता. भीमराव वर्गाच्या बाहेर बसून शिकत होता, फड्यावरचा अभ्यास त्याच्या हृदयात हसत होता. हे पाहून आंबेडकर नामक ब्राह्मण मास्टर कौतुकाने हसत होता, कारण बाहेर बसलेल्या भीमरावात त्याला उद्याचा महासूर्य दिसत होता, महासूर्य दिसत होता. अच्छा था भैया, इसको जरा सेट कर दीजिए. बनके जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया, बाजारू बनके जियोगे तो यूज कर फेंक देगी दुनिया. एक बार बाबा साहब की औलाद बनके तो देख, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. कारण मी अंजली भारती स्पष्टवादी आहो. माझ्या बापाने मला सांगितलं, वाघाला वाघ आणि गाढवाला गाढवच म्हणणं. त्याही उद्या मराठी, आज जरी मेलं तरी मला गम नाही. म्हणून म्हणायचं आहे, खुर्ची के लिए जालिम से सौदागिरी ना कर, कातिल के आंदोलन को तू यूं ही बरी ना कर, बरी ना कर. कातिल के आंदोलन को तू यूं ही बरी ना कर, क्योंकि औलादे खोई है फिर तेरे लिए राहुल, तू अपने औलाद के लिए भड़वेगिरी ना कर, तू भड़वेगिरी ना कर. ऊपर भी लगेगा, लाल किले पर भी लगेगा. हम सबकी वोट